स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका न झाल्यामुळे लोकहिताची कामे अडकून पडली आहेत. अधिकाऱ्यांना जाब विचारणारे कोणीच नसल्याने जनता फारच त्रस्त झाली आहे. बाप्पा लादलेले हे प्रशासक राजवट हटू दे आणि निवडणुका होऊन जनताहित जोपासणाऱ्या लोकांचे राज्य येवो असे साकडे सोलापूर महानगरपालिकेचे माजी सभागृह नेता, भाजप ओबीसी मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष जनसेवक सुरेश अण्णा पाटील यांनी गणरायाला घातले. भोंगडे वस्ती भवानीपेठ येथील त्यांच्या सदा ईश्वर या निवासस्थानी लाडक्या बाप्पांचे आगमन झाले. यावेळी त्यांनी कुटुंबियांसमवेत पूजा करून साकडे घातले. 3 वर्षांचा काळ होत आहे. पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगर परिषद, नगरपंचायती, महानगरपालिका अनेक ठिकाणच्या बाजार समित्या यांच्या निवडणुका झाल्या नाहीत. सरकारने कारभार हाकण्यासाठी प्रशासकांची नेमणूक केली आहे. त्यामुळे जनतेची कामे मोठ्या प्रमाणात अडकून पडली आहेत. आता ही कामे करा असे सांगणारे लोकप्रतिनिधी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कार्यालयात फिरकेनात. बाप्पा लवकरच सद्बुद्धी दे आणि निवडणुका होऊन जनहिताचे राज्य येऊ दे असे साकडे जनसेवक सुरेश अण्णा पाटील यांनी घातले. सगळ्यात दुर्दैवी म्हणजे बाप्पा तुझ्या महाराष्ट्रामध्ये सण, उत्सव, अतिवृष्टीच्या नावाखाली विधानसभेची निवडणूकही पुढे ढकलण्यात आली. बाप्पा तुझ्या भक्तांना या गोष्टी नाहक त्रासदायक ठरत आहेत. राज्यकर्त्यांना आणि निवडणूक आयोगाला सद्बुद्धी दे आणि वेळेत विधानसभेच्या निवडणुकाही घ्यायला भाग पाड असेही मागणे जनसेवक सुरेश अण्णा पाटील यांनी बाप्पांकडे घातले. पाटील कुटुंबात झालेल्या गणपती बाप्पांच्या पूजेवेळी उषादेवी पाटील, आशादेवी पाटील, सबा पाटील, विद्याश्री पाटील, वीणाश्री पाटील, अक्षय पाटील, चंद्रकांत पाटील, भाजपचे युवा नेते बिपिन पाटील, विनायक पाटील, संदीप पाटील, निंगराज पाटील, अक्षय पाटील, नरसप्पा मनकल, विजय कोळी, प्रशांत कलशेट्टी, सिद्धारूढ गंदाळकर, वरद पाटील, ध्रुव पाटील, सानवी पाटील, स्वेच्छा पाटील, कनक पाटील, ऋतिका पाटील, कशिश पाटील यांच्यासह पाटील कुटुंबीय आणि सुरेश अण्णा पाटील मित्रपरिवार उपस्थित होते. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.